या नावाने सुरू आहे। पोलीस कल्याणमधनं अंतर्गत पोलिसांच्या वेलफेअरसाठी पंप चालू करण्यात आला होता। पंप चालू झाल्यापासून आजपर्यंत सुरळीत चालू आहे, परंतु चालक संघटनेतून चालक सर्व संपावर गेल्यामुळे सध्या लोड आणण्यासाठी खूप त्रास होत आहे। लोड वेळेवर न आल्यामुळं अडचण निर्माण होत आहेत। पण आम्ही आमच्याकडे जो स्टॉक सध्या उपलब्ध आहे तो स्टॉक पूर्ण संपेपर्यंत आमचे समादेशक विजयकुमार चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ग्राहकांची पब्लिकची कुठलीच गैरसोय न होऊ देता सर्व आपल्याकडे जो स्टॉक आहे तो पूर्ण संपेपर्यंत सर्वांना व्यवस्थित तेल वाटप करण्यास सांगितले आहे। आम्ही आमचे QRT बंदोबस्त बोलवून सर्व रांगा व्यवस्थित लावून घेऊन तेल वाटप रात्रीपासून चालू केलेलं आहे आणि सर्व ग्राहकांना व्यवस्थित तेल वाटप आतापर्यंत झालेलं आहे। कसलाही गोंधळ झालेला नाही। गर्दी खूप आहे पंपावरती, पण कसलाच अनुचित प्रकार घडू दिला नाही आम्ही इथे। आमचा व्यवस्थापकीय पूर्ण स्टाफ, QRT गाडी, नंतर LP इन्चार्ज ASI बाळू तरंगे म्हणा किंवा शेख सर असतील, ह्या सर्वांनी इथे उभा राहून रात्रभर आणि आतापर्यंत मेहनत घेऊन कुठलाही अनुचित प्रकार न होऊ देता पूर्ण इंधन व्यवस्थित ग्राहकांना मिळावे याची सोय केली आहे आम्ही। तसेच आमचे AC साहेब आहेत, मते साहेब, त्यांनी सुद्धा रात्रीसुद्धा येऊन इथे सर्वांच्या रांगा व्यवस्थित लावून घेऊन स्वतः पंपावरती उभा राहून ग्राहकांशी व्यवस्थित समंजसाने वागणूक देण्याचा सर्वांना सूचना दिली आहेत आणि कसलीही कोणाची गैरसोय करू नका अशा सक्त आदेश असल्यामुळे आम्ही सर्व आतापर्यंत सुरळीत रांगा लावून इंधनाचं वाटप केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्याकडे स्टॉक शिल्लक आहे तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीने इंधन ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्या संपामुळे 100% गैरसोय होत आहे। लवकरात लवकर शासनाने काय त्याच्या मागण्या पूर्ण करा किंवा काही करून संपवला पाहिजे आणि ग्राहकांची सोय केली पाहिजे, ही आमची नैतिक भावना आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।